लहानपणापासून जाळणारी एखादी घटना किंवा गोष्ट आयुष्याच्या अनेक टप्प्यांमध्ये तुमचा पाठपुरावा करत राहते। कोणी समोर नसताना आमिरने खेळायला जवळ केलेला हसरा मुलगा हसन, इतकीच त्याची खरी किंमत। मात्र हसन आमिरसाठी आपला जीव ओवाळून टाकत असतो। आपल्या वडिलांच्या नजरेत भरण्याजोगे, कौतुक मिळवण्याजोगं काही करण्यासाठी आसुसलेला 12 वर्षांचा आमिर पतंगाची स्थानिक दंगल जिंकण्याचा निर्धार करतो। त्याचा इमानी दोस्त हसन त्याला मदत करतो। आभाळात अगदी शेवटपर्यंत टिकून राहण्यासोबत काटलेला अखेरचा पतंग मिळवण्यासाठी प्रचंड धावाधाव करतो। मात्र त्या दिवशी संध्याकाळी घडलेल्या घटनेनं दोघांचंही भावविश्व उद्ध्वस्त होते। पतंगाच्या खेळाच्या दिवशी घडलेल्या घटनेने आमिरच्या मनामध्ये एकाच वेळी स्वतःविषयी, आपल्या पळपुटेपणाविषयी घृणा भरून राहते। मी वडिलांचा एकटा मुलगा असताना आपल्या गुलाम किंवा नोकराच्या म्हणजेच अलीच्या मुलावर म्हणजेच हसनवर आपले वडील इतके प्रेम का करतात याचाच राग आमिरच्या मनामध्ये सातत्याने साचत गेलेला असतो। त्यामुळे वाढदिवसाच्या प्रसंगानंतर त्याला आपल्या घरातून हाकलून लावण्यासाठी चोरीचा आळा आणतो। त्यात अभिमानी अली व हसन घर सोडून निघून जातात। बदलत्या राजकीय स्थितीमुळे आलेल्या अस्थैर्याच्या पार्श्वभूमीवर आमिरच्या कुटुंबालाही अफगाणिस्तान सोडून परागंदा व्हावे लागते। रशियन फौजांच्या कब्जानंतर खऱ्या अफगाणी लोकांचे जगणे दुस्तर झालेले असते। प्रथम पाकिस्तान आणि नंतर अमेरिकेत पोचलेल्या आमिर आणि त्याच्या वडिलांना आपले मूळचे अफगाणिस्तान कधीच सोडता येत नाही। त्यांचा जीव तिथे अडकलेला असतो। मात्र त्याचा मुलगा तालिबान्यांच्या ताब्यात असलेल्या काबूलमध्ये अद्याप जिवंत असल्याचे कळते। त्याला आणण्यासाठी जाण्यावाचून त्याला गत्यंतर राहत नाही। या मुलाला किमान चांगल्या वसतिगृहात आणून ठेवण्याच्या उद्देशाने त्याची धडपड सुरू होते। मनाच्या दोलायमान स्थितीमध्ये सुरू झालेला प्रवास त्याला मानसिकदृष्ट्या स्थिरतेकडे नेतो। 2 महासत्ता, धर्मवादी मानसिकता, मूळची कबिलावादी आणि त्यातून उगम पावलेली जहागीरदारी मानसिकता, अशा वेगवेगळ्या पेच प्रसंगांमध्ये ही गोष्ट उलगडत जाते। त्यातील एक एक पेच आपल्याला वाचक म्हणून गुंतवून ठेवतो। खालिद हुसेनी यांचं सुंदर आणि वाचण्यायोग्य पुस्तक, जागतिक पातळीवर नावाजलेले हे पुस्तक वैजयंती पेंडसे यांनी मराठीमध्ये अनुवादित केले असून मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केले आहे। जर तुम्हालाही हे पुस्तक विकत घ्यायचे असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरून तुम्ही हे पुस्तक खरेदी करू शकता। आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।